सगळ्यांना सांगते माझ्या कॅरेक्टरवर बायको नाहीये. सगळ्यांना माहिती आहे. अगं माझा संपला विषय. बिग बॉस मराठी 6 म्हणजे निव्वळ याड्यांची जत्रा आहे. निव्वळ याड्यांची जत्रा म्हणजेच खरंच निव्वळ याड्यांची जत्रा म्हणायला सुद्धा हरकत नाहीये. कारण की यावर्षी बिग बॉस पाहण्यासारखं राहिलंच नाहीये. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कल्ला भांडण होतात, मात्र ती बघण्यासारखी असतात. यावर्षी तसे दिसतच नाहीये. ती अनुश्री माने डोक्यावर पडल्यागत आणि अजून दुसरे काही प्रेक्षक सुद्धा आहेत. बिग बॉस मराठी 6च्या प्रोमोमध्ये अनुश्री आणि प्राजक्तामध्ये भांडण झालेलं दिसून येत आहे. मात्र प्रेक्षकांची शोवर नाराजी व्यक्त केली आहे. बिग बॉस मराठी 6चा आता 3रा आठवडा सुरू आहे. बिग बॉसच्या घरात दुसऱ्या आठवड्यात अनुश्री मानेचे तिचे रंग दाखवायला सुरुवात केली आहे. बिग बॉसच्या दुसऱ्या आठवड्यात अनुश्री आणि राकेशचं कडाक्याचं भांडण झालं. त्यावर अनुश्री आणि प्राजक्ता शुक्रेचं भांडण झालं. अनुश्रीने प्राजक्ताला शिवीगाळ केलेली पाहून त्यावरून रितेश देशमुखांनी भाऊच्या धक्क्यावर अनुश्रीला चांगलंच झापलेलं पाहायला मिळालं. अशातच आता कलर्स मराठीने नुकताच बिग बॉस मराठी 6चा नवीन प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये पुन्हा एकदा अनुश्री आणि प्राजक्ताचं भांडण झालेलं पाहायला मिळत आहे. या प्रोमोमध्ये नेमकं काय म्हणलं आहे? कलर्स मराठीने शेअर केलेल्या बिग बॉस मराठी 6च्या प्रोमोमध्ये टास्क दरम्यान अनुश्री आणि प्राजक्तामध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळते. प्रोमोच्या सुरुवातीला अनुश्री म्हणते प्राजक्ताला असं वाटतंय की इथल्या काही मुलींचा काहीच क्लास नाही आहे. त्यावर प्राजक्ता कारण तुला शिव्यांची सवय आहे, मला नाही असं म्हणते. पण बिग बॉसच्या घरामध्ये पुढे तुझा पॉईंट ऑफ व्ह्यू आणि तुझी मानसिकता आहे, तुला गेम खेळतच नाही आहे असं अनुश्री प्राजक्ताला म्हणते. यावर मी शिकवते पण तुझ्यासारखी खूप वाईट होत चालली नाही आहे असं प्राजक्ता अनुश्रीला सुनावते. या प्रोमोमध्ये अनुश्री आणि प्राजक्ताची कॅट फाईट दिसून येते. कलर्स मराठीने बिग बॉसचा प्रोमो शेअर करत अनुश्री आणि प्राजक्तामध्ये झालेली कॅट फाईट म्हणजेच वाद झाल्याचं घराचं टेम्परेचर वाढणार नक्की आहे असं कॅप्शन दिलं आहे. त्यामुळे आता अनुश्री आणि प्राजक्तामधील वाद कोणत्या टोक्याला जाणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला तुम्ही अजून लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्कीच करा.